भुई रुजवण्याची किमया, जगाचं उदरभरण करण्यासाठी माणसाला मिळालेलं वरदान, भुईची त्या रानाची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना महानोर ईश्वरच मानत. या शेताने लळा लाविला हे महानोरांचं शेती संबंधित आत्मकथा सांगणारं पुस्तक. प्रत्येकानं हे पुस्तक जरूर वाचावं. त्यांनी शेती, पाणी, त्यातलं अर्थकारण याबद्दलचे सुखदुःखाचे अनुभव त्या पुस्तकात सांगितले. पळसखेड या छोट्या गावात जवळपास 50 वर्ष महानोरांनी शेती केली. त्यांचं हे गाव म्हणजे 2000 वस्तीच्या बरड टेकड्या, कोरडवाहू शेती, त्यात सततचे दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आणि सरकारी अनासा. तरीही ते आसमानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत टिकून राहिले. या संकटांमुळे ते कित्येकदा उद्ध्वस्त झाले, पण हरले नाही. प्रत्येक वेळी जिद्दीने उभं राहिले. शेतीसाठी, रानासाठी नवीन तंत्र, नवीन पीक पद्धती वापरली. पाणी साठवणीचे अनेक प्रयोग केले. शेती बहरत गेली. विकासाची गंगा प्रत्येक महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या पर्यंत पोहोचावी, त्यासाठी सरकारच्या मागे लागून ते सतत प्रयत्न करत राहिले. हे सगळं करत असले तरी त्यांची काव्यप्रतिभा ही फुलतच राहिली, बहरतच राहिली. त्यांची रानातली कविता ही पुढे पुढे जातच राहिली. या रानाचं वर्णन करताना ते म्हणतात, झिळमिळ झाडांच्या झावळ्या दाटीत, झिळमिळ झाडांच्या झावळ्या दाटीत, पांदीतली पाय वाट पांगली पाण्यात, झुलत्या फांदीच्या सावल्या पाण्यात, काच बिंदी नभ सांडल गाण्यात, दूरच्या रानात केळीच्या बनात, हळदिवे उन्ह गर्द पिवळ्या पानात. दूरच्या रानात केळीच्या बनात, दूरच्या रानात केळीच्या बनात, दूरच्या रानात केळीच्या बनात, हळदीवे उन्ह गर्द, हळदीवे उन्ह गर्द, पिवळ्या 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 पानात, दूरच्या रानात केळीच्या बनात, दूरच्या रानात केळीच्या बनात. रानाला लाकीर
रानात